चमचमीत उसळ कशी बनवायची हे आपण बघूया. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण चिमूटभर जिरे, मोहरी टाकली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात लसूण टाकणार आहे. लसूण टाकल्यानंतर याच्यामध्ये जाईल कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण याच्यात मिरची टाकणार आहे. आता मिरची मी 1.5 चमचे घेतली आहे तिखट असल्यामुळे, आणि हळद ही अर्ध्या चमच्याला कमी घेतली. आणि आपण हे मिश्रण एकदा चांगलं एकत्रित करून घेऊ. त्याच्यानंतर आता यात आपण हुस्सळ टाकणार आहे. तर हुस्सळ आधी मी 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुतलेली आहे, आणि त्या पाण्यातून मी आता ती कढईमध्ये सर्व अशा प्रकारे टाकून घेणार आहे. चांगली ती परतून घेऊ आपण एकदा. सर्व हुस्सळ टाकल्यानंतर यात आपण अर्धा तांब्या पाणी टाकणार आहे, आणि ते मिश्रण एकत्रित करून घेऊया. आणि स्वाद वाढवण्यासाठी यात कोथिंबीर तर बनतेच, तर आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार. यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकलं आहे. त्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती शिजत ठेवूया. झाकण एका बाजूने थोडं अर्ध उघडं ठेवावं, म्हणजे भाजी उतू जाण्याची शक्यता कमी होते. त्यानंतर आपण शेंगदाणे दळून घेऊया. शेंगदाणे दळून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ते चांगलं मिश्रण बारीक दळून घेऊ. हे बघू शकता तुम्ही किती बारीक झालं आहे. हे सर्व आपण हुस्सळ शिजल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत. मिश्रण एकत्रित करून आपण याला झाकण ठेवून 15 मिनिटासाठी शिजू देणार आहेत. त्यानंतर आपली चमचमीत आणि झटपट हुस्सळ तयार.